पायडा पाडलाय हा सपशेल चुकीचा आहे. पण या ठिकाणी सन्माननीय दादांनी सुद्धा आपल्याला सांगितलं आहे किंवा आपण शांतताप्रिय लोक आहोत सगळे, त्यामुळे आपल्याला कुठेही दोन्ही समाजात उत्कृष्ट येईल असं या ठिकाणी वागायचं नाही. कारण आपल्याला दादांची शिकवण आहे किंवा एखाद्याची डाक लागली आपण त्याला पहिल्यांदा पाया पडतो, ठीक आहे चुकून लागले असं चला जाऊ द्या. पण आपण या ठिकाणी जसं पोलीस प्रशासनाने आपल्याला सांगितलं आहे तेव्हा आमची विनंती आहे, आज गणेश विसर्जन आहे, या गोष्टीला अनुसरून आपण सर्व हिंदू आहोत, सगळे जातीनं मराठा आहोत हे वारंवार आपल्याला सांगावं लागते. त्या ठिकाणी आपण या गोष्टीचं अनुसरण करून या ठिकाणी गणेश उत्सवाचा सण असल्यामुळं साहेबांनी आपल्याला विनंती केली. दादांचं जे आव्हान आहे किंवा शांतता ठेवा, सगळे जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये शांतता राहावी त्या उद्देशाने या ठिकाणी आपण सर्वजण आलतो. आपण सन्माननीय या ठिकाणी DPI साहेबांना सुद्धा आपण आपल्या पद्धतीनं जे काही झालेलं वर्णन आहे ते आपल्या तक्रारीमध्ये आपण नमूद केलेलं आहे त्या ठिकाणी, किंवा असा अन्याय आमच्यावरती पण झालेला आहे याची दखल घेऊन त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पद्धतीने शासकीय कारवाई करावी यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलो होतो. तसं त्यांनी आपल्याला उद्याचा एक वेळ मागितलेला आहे की उद्या दिवसभरात आम्ही पूर्णतः त्याची चौकशी करून जे कोणी त्याच्यात दोषी आहेत त्यांच्यावर 100% या ठिकाणी गुन्हे नोंद करू, जो कुठेही समाज बांधवावर अन्याय होणार नाही या ठिकाणी असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिले. त्या आश्वासनाला अनुसरून आपण त्या ठिकाणी सर्वांच्या मते उद्याचा दिवस थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे की उद्या कुठेतरी कोण्या कोपऱ्यात कुठेतरी काहीतरी आहे म्हणे, त्याच्यामुळे आपण थोडं ठीक आहे वा सगळ्यांची इच्छा आहे म्हणले रिकाम्या माणसाला प्रसिद्धी नको, त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी एक दिवसासाठी पोलीस प्रशासनाला आपण वारंवार सहकार्य करत आलो. मागच्या 2 वर्षापासून आपण सहकार्य करतो, इथून पुढेही आपली सहकार्याची भावना त्यांच्याविषयी राहणार आहे. त्यामुळं त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि सगळ्यांच्या आव्हानानंतर आपण या ठिकाणी या निष्कर्षावर आलो आहोत की उद्याचा दिवस त्यांनी जसा मागितला आहे त्या पद्धतीने आपण चौकशीसाठी ठीक आहे त्यांनी मागितलं आपण दिलाय. जसं तो आपल्याला सगळ्याला माहिती, आपण ज्याचे पाईक आहोत त्यांनी ज्या वेळेस वेळ मागितला त्या वेळेस आपण त्यांना देतच आलो. त्या अनुषंगाने आपण यांना सुद्धा 1 दिवसाचा वेळ सर्वांमध्ये दिलेला आहे. उद्या संध्याकाळपर्यंत जर त्यांनी कुठल्याही प्रकारची या प्रकरणात कारवाई किंवा दखल घेतली नाही तर सोमवारी 10 वाजता या ठिकाणी आपल्या ग्रुपवरती सर्वांना एक SMS केला जाईल की कुठल्या चौकामध्ये आपल्याला रस्ता रोको करायचा आहे. जसं आपलं एका फक्त मेसेजवर युनिटी आपण बघितली असेल, फक्त एका मेसेजची युनिटी सगळ्यांची, तशी याच्यापेक्षा 100 पट मोठी या ठिकाणी आपण युनिटी दाखवू आणि शांतता प्रिय मार्गानेच आपल्याला पुढे जायचं आहे. कुठलंही आपण आता पोलीस स्टेशनमध्ये 1 तासभर बसलो असतो, सन्माननीय साहेबांना कुठेतरी ह्याच्यावर होते बंदोबस्तात, त्यांना यायला वेळ लागला, ठीक आहे हरकत नाही, चला आपण त्यांना सुद्धा वेळ या ठिकाणी दिलेला आहे. आणि उद्याचा दिवसभर आपण ह्या घटनेला वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहणार आहे की याच्यात काय काय होत आहे. त्यानंतर उद्या संध्याकाळी सर्व समाज बांधवाला या ठिकाणी आपण एक SMS देऊन सांगणार आहोत की उद्याच्या म्हणजे सोमवारच्या सकाळी आपल्याला जोपर्यंत या प्रकारची सखोल चौकशी होऊन दोषीवर गुन्हे दाखल होत नाही काय तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारची माघार घेणार नाही. या ठिकाणी मी एवढं बोलतो आणि नानांना विनंती करतो या ठिकाणी मार्गदर्शन करावं. या ठिकाणी दादा बोलतील. सरपंच बोलते आपल्या किती बांधव गुन्हा दाखल दादा बोलू सगळं झालं आपण चर्चा करू. आज त्या प्रकारची काही घटनाकार या ठिकाणी संघर्ष युद्ध मनोहरराव धरणगेंच्या पाटील छत्रपती शिवाजी महाराज आणि तुमचं आमचं सर्वांचं आराध्यदैवत त्या बॅनरवरती होते. सिद्धेश्वराची मूर्ती किंवा महादेवाची मूर्ती तिथे होईल. त्या सर्व आपल्या दैवतांचा या ठिकाणी काही समाजकंटकांनी या ठिकाणी अपमान केला, विटंबना केल्या गेली. विटंबना झाल्याचं नाना आपल्या गावातले कार्य या ठिकाणी मराठा बांधव त्या ठिकाणी विचारायला गेले, चौकशी करायला गेले, बोलायला गेले. कोणी असं का केलं गेलं त्या ठिकाणी त्यांच्यावरतीच जाणीवपूर्वक खोटे गुन्हे किंवा मध्यस्थी भूमिका ते घ्यायला गेले ते, पण समोरच्या पार्टीने काय ऐकलं नाही किंवा काय नाही लक्षात ठेवा. त्यांना कुठंतरी इश्यू करायचा किंवा काहीतरी दाखवायचा प्रयत्न त्यांनी केला आणि जाणीवपूर्वक खोटे गुन्हे त्या ठिकाणी दाखल केले ना. आणि सरपंचाची भूमिका देखील होती, ठीक आहे तुम्ही आला असता ठीक आहे काय हरकत नाही, नंतर ते एक कॉम्प्रोमाइज करून घेऊ, मिटून घेऊ, काय अडचण नाही किंवा काय नाही. पण त्यांनी जी टोकाची भूमिका घेतली आणि नंतर काही कल्पना न देता पोलिसांना एक तक्रार देऊन टाकली आणि पोरावरती जाणीवपूर्वक गुन्हे दाखल झाले. म्हणून आमचं असं मत होतं, लक्षात ठेवा की आम्हाला हे प्रकरण वाढवायचं नाहीये, तुम्हाला इलाक्यावर फालतू लोकांना परिस्थिती आम्हाला द्यायची देखील नाही, त्या मतात जाणे देखील नाही. लक्षात ठेवा कॉम्प्रोमाइज करा आम्ही देखील तयार आहे, पण नाना जाणीवपूर्वक आम्हाला तिथे मिटवायला बोलवायचं
कॉम्प्रोमाइज करायला बोलवायचं आणि तुम्ही इकडे पोलीस स्टेशनला यायचं आणि गुन्हे दाखल करायचे. हे कुठल्या तत्वात बसतं यार. पण या ठिकाणी आम्ही देखील कमी नाहीत ना. मग आमचं देखील बोलणं झालं, नानाशी बोलणं झालं, ना तुम्हाला बोलू का. पण उद्या त्यांचा कार्यक्रम असल्यामुळे PSR बोललो, सगळे आहे बोलू, दादांना देखील म्हणून संघर्ष उद्या दादांना आम्ही त्यांना बोललो. दादा मग ठीक आहे, एक दिवस थांबा, त्यांचा उद्या कार्यक्रम होईल ना, कारण फालतू लोकांना परिस्थिती देण्यापेक्षा उद्या जर आपलं हे निधीने गुन्हे दाखल जर नाही केले, त्यांचे जे गुन्हे दाखल झाले तेच गुन्हे आमचे देखील दाखल करायला लक्षात ठेवा. आम्ही तडजोड करायला देखील बसायचा माहिती असावा. पण तुम्ही जर ह्या मार्गाने जात असाल तर आम्हाला पुढचा मार्ग उचलतो लक्षात ठेवा. तिथं त्याचं समजायची गरज नाहीये. पण आम्ही आपल्या लोकशाहीच्या मार्गाने चालतो, त्या मार्गात तुम्ही देखील चला. पण विनाकारण जर जाणीवपूर्वक जर आता आम्हाला आंदोलन ठेवून असं गुन्हे दाखल करीत असताल तर आम्ही देखील नाना शांत बसताना लक्षात ठेवा. की तुम्हाला आमचे गुन्हेगाराचा गुन्हा दाखल झालेला नाही माहिती असावा. आम्ही आमच्या पद्धतीने किती गेलतोच. सरपंच होते समोर, आम्ही दोन्ही पार्ट्या बसल्या होत्या, मिटवायचं ठरलं. पण पुन्हा जाणीवपूर्वक या ठिकाणी आल्यानंतर आमचे गुन्हे दाखल केले लोकांनी. आणि तशीच तक्रार आपण सुद्धा दिली लक्षात ठेवा. त्यांची जशी तक्रार आहे तशी आपण देखील तक्रार दिली माहिती असावा. त्यांचे जे गुन्हे आपल्या बरोबर दाखल झाले तेच गुन्हे त्यांचे सुद्धा दाखल झाले लक्षात ठेवा. उद्या दिवस आपण थांबू. जर ते गुन्हे दाखल जर नाही केले, जे आपल्या मराठा संघर्ष युद्ध मान्य जरंगे पाटलाचा जो आदेश येत असेल किंवा नाना त्यांचे दावा उजवा हात मानायचं ना, तुम्ही हे अंडर सगळं करा. तुम्हाला आमचं चांगलं लक्षात ठेवा. आपण सगळे सेवक आहेत, आपण सगळे सेवक आहेत. पण आमचं हक्काची मागणी तुमच्याकडे, तुम्ही तिकडे पाठवा वरी. बरोबर आहे नाही. पण नाना आमच्याकडून ह्या मुलाकडून नाना कुठलाही मला तिथं पोहोचून झाली नाही माहिती आपल्याला ठेवा. कारण हे शिक्षण ह्या विद्यार्थीचं उद्या ह्या विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल झाला लक्षात ठेवा. त्यांचं भविष्य त्या विद्यार्थ्यांच्या ह्याच्यावरती या. नाही लेकराला काय अडकायचं, कशामुळे अडकायचं. आम्ही तुम्हाला लक्षात ठेवा. आम्ही तुला त्या मार्गाने जात असते मार्गाने तर आम्ही देखील गबसणार नाही माहिती असावा. जर पोराला माणूस सांगा लक्षात ठेवा. एक उद्या दिवस थांबा. जर गुन्हा दाखल जर नाही केला तर तेलगाव ह्या ठिकाणी बरे चौक आहे ना आपलं. बरं सरपंच तर काढीला करायचं. बरोबर आहे का. बरोबर जर गुन्हा जर दाखल जर नाही झाला आणि त्यांनी जर एकतर्फी जर जर आपली अन्याय केला, जर त्यांनी गुन्हा दाखल त्यांच्यावरती नाही केला तर आपल्या स्वतः तेलगाव या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या निर्णयानुसार आपल्याला त्या ठिकाणी रस्ता आंदोलन करावं लागलं लक्षात ठेवा. त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना उपस्थित राहावं लागेल. तुमची युनिटी, तुमची एकजूट अशीच राहते लक्षात ठेवा. आपली एकजूट नव्हती म्हणून आपल्या इथे वाटवं झाले माहिती असावा. आपली एकजूट झाली म्हणून आपल्या आज काहीतरी पदरात पडलंय. ही एकजूट तुमची कायमची ठेवा. आणि ती मी दुसरंही सांगतो लक्षात ठेवा. आपण सुद्धा कुणावरती अन्याय देखील करू नका माहिती असावं. आपले कुणी होऊन जाऊ नका. आपण सुद्धा कुणाला हात मारू नका आणि कुणाची मारून मी घेऊन लक्षात असावा. कारण आपल्या पूर्वजांनी खूप लोकांना लोकांना सांभाळले माहिती असावा. हा तसं आपण सुद्धा कुणा अन्याय करू नका आणि अन्याय सहनही करू नका. हे तुम्हाला माझी विनंती आहे. आणि जे काही नाना निर्णय घेते, जरंगे पाटील जे काही निर्णय घेते ते आम्हाला मान्य राहील. तुमचा आदेश आम्हाला मान्य राहील लक्षात ठेवा. तुमची एकजूट कायमची असावी एवढी विनंती करतो. जे आता नाना सांगते त्यांचा आम्ही आदेश पाळू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी अन्यायाच्या विरोधात जे आपल्या या ठिकाणी मराठी एकवटले त्यांना प्रथम मी मानाचा जीव करतो. आणि तुम्हाला या ठिकाणी सांगायचं की आपल्याला आज अजून 4-5 दिवस झाले की आपण विजय आपल्याला मिळालेला आहे. आणि विजयाला गालबोट लागू नये म्हणून आम्ही तुम्हाला विनंती केलेली आहे की उद्याच्या दिवस थांबा. कारण की अन्याय सहन करणारी आपली पण कोणाचीच अवलाद नाही. नाना असतील, काशी सर असतील, जे छोटे सर असतील किंवा अजून जे आमच्या सोबत आले तर आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी फक्त तुमच्यावर अन्याय झालेला आहे त्याच मार्गाने या ठिकाणी आलो आहोत. आजच्या दिवस आपल्याला मनोजदादांनी पण आम्ही फोन केला होता. मनोजदादा सगळं नारायणदारांचं बोलणं झालंय, बोलणं तुमचे ते नवनाथ बापूचं असत सर्वांचं बोलणं त्या मनोजदादाच्या PA बरोबर झालेलं आहे. आणि आम्ही मनोजदादांनी सांगितलेलं आहे थोडं शांत राहा. पण जर उद्या आणि नाना तुम्हाला एक सांगायचं, मी व्हिडिओ बघितलं, तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील ना, त्या मुजोर APIच्या समोर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि मनोजदादाचे बॅनर पोलिसांनी उतरायला लावले होते.
आणि गुन्हे गुन्हा दाखल केले तर आपल्या लोकांना त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट किंवा आपण त्या ठिकाणी भेटू किंवा समंजसपणाने बसून आपण तो प्रकार दूर करू. दोन्ही समाजामध्ये तेढ आपण निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे कमी करण्याचा तो ते प्रयत्न करू असं समजून आमच्या जे मराठा समाज आपल्या जे मराठा समाजाचे बांधव येतं 5 ते 6 गुन्ह्यावरती जाणून बुजून त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे त्याचा आपण निषेध करायलाच हवा. आणि निषेध करत असताना जर उद्या संध्याकाळपर्यंत जे कुणातरी कोई येणार आहे की ओरडणार आहे ओरडून जाऊ द्या. आणि ओरडून गेल्यानंतर परवा दिवशी सकाळी तुम्ही जे आंदोलन करतात त्याच्यामध्ये मी तुम्हाला नानाच्या वतीने आणि आमच्या सर्व टीम जी बीड जिल्ह्याची टीम आहे बीड जिल्ह्याच्या टीमने तुम्हाला मी शब्द देतो की सगळी टीम तुम्ही जिथं आंदोलन करतात त्या ठिकाणी आपण त्यांच्यावरती गुन्हे दाखल केल्याशिवाय आपण पण किंवा आपले गुन्हे वापस घेतल्याशिवाय आपण पण मागं हटणार नाही. तर या ठिकाणी एवढं तुम्ही सहन करू नका. कारण की अन्याय सहन केल्याने कसं असतं माहिती का काळ सोकला तरी काळ चुकू देऊ नका. बाय मेडिकल चालेल पण काळ सोकला नाही पाहिजे. या उक्तीप्रमाणे तुम्ही एक राहा. तुमची युनिटी बघून खरंच तुम्हाला सलाम करावा वाटतो. कारण की एका मेसेजवर तुम्ही सगळे बहादर मराठा या ठिकाणी जमलेले आहेत. आणि तुम्हाला एक सांगतो तुमच्या कोणत्याही आंदोलनाला आम्ही 20 मिनिटामध्ये नानाला झालं अर्ध्या घंट्यामध्ये आणि मी 20 मिनिटामध्ये तुमच्यामध्ये आम्ही सोमवारी येऊ आणि सर्वांच्या समजा इच्छेने किंवा यांनी समजा आपण त्या दिवशी जे काय आंदोलन करायचं तेवढं करू. उद्याच्या दिवस संध्याकाळपर्यंत म्हणजे बाजारबुंग्या लोकांना कोणतंही आपल्याला महत्व द्यायचं नाही. त्याच्यामुळे उद्या दिवस शांत बसा. परवा दिवशी सकाळी आपण सोमवारी जे आंदोलन करते ते आम्ही सामील राहू. एवढं ज्या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो थांबतो. जय हिंद जय हिंद. आता या ठिकाणी संघर्ष योद्धा मान्य मनोहरदादा तरंगे पाटील यांचे उजवे हात समजले जाणारे गंगाधर नाना काळपुटे यांना विनंती करतो आपण सर्व बांधवांना मार्गदर्शन या ठिकाणी करावं. सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. माझा आवाज येतोय का शेवटपर्यंत? हो हो. तर बांधवांनो आम्हाला फोन आला दुपारी माहिती झालं की कालीला काहीतरी प्रकार घडला. त्याच्या अगोदर आपल्या पोखरीलाही एक प्रकार घडला होता. मनोजदादाचे आणि शिवाजी महाराजांचे बॅनर फाडले होते. इथंही आपले बॅनर फाडले आणि काही विरोधी पार्टीचे सुद्धा फाडले. हे दोन्ही मेसेज आमच्याकडे आले आणि तात्काळ आम्ही लगेच एक व्हिडिओ केला मी स्वतः. आणि कदाचित आपल्या लोकांना आवडला नसेल पण तरी मी म्हणलो आपण काही बॅनर फाडू नये. आणि चुकीचं आहे ते आपले बॅनर फाडणं असेल किंवा त्यांचेही कुणाचे असेल ते फाडणं अत्यंत चुकीचं आहे. तेव्हा आपली लढाई ही विचाराची. आपण सगळ्यांनी विचाराची लढाई आपण विचारानेच लढायची. आपण कुणीही वाद करायचा नाही. कुठलं चुकीचं कृत्य करायचं नाही आणि चुकीच्या कृत्याचं समर्थन करायचं नाही. हे मनोजदादाचं म्हणणं आहे. आणि जर कुणी विनाकारण आपले बॅनर करत असतील तर आपणही कायदेशीर कारवाई करू. तिथं अजूनही तिथले माझं पोलीस अधीक्षक साहेबांना या माध्यमातून विनंती आहे. इथलं झालं तर मी परत त्यांना फोन करणार आहे. पोखरीचे जे आरोपी तेही पकडा. आमचे इथले कारखान्यातले जे बॅनर फाडलेत किंवा उतरायला लावलेत ती काय त्याची चौकशी करा. त्यात जे दोषी त्या जे आमच्या 5-6 बांधवावर तुम्ही गुन्हे नोंद केलेत काय हरकत नाही. तसेच आमचेही तिथले बॅनर फाडले तिथले उतरले. मनोजदादाबद्दल तिथं चुकीचं बोललं गेलंय. पोलिसांच्या समोर बोललं गेलंय. हे मला इथं आल्यावर माहीत झाले. काही गोष्टी आम्हाला आल्या माहीत नव्हत्या. म्हणून मी तुम्हाला कदाचित सगळ्याला बोललो असेल का मायाकून कुठे आहेत ते दुसरे अजून कदाचित चुकीत तुमच्यावर राग केला असेल आम्ही. कशामुळं तर आपल्याला वाटतं शांतता राहिली पाहिजे. चुकीचं काही नको. मनोजदादांनी एवढा लढा जिंकलाय शांततेच्या मार्गाने आणि लोकशाहीच्या आंदोलनाने. म्हणून मी आल्या बोललो आपले तेलगावचे पुढे ते दुसरे ते सगळ्याला तुम्हाला वाटलं असेल कदाचित बाबा. पण आपला उद्देश आहे की आपल्याला शांतता राखायची. या जिल्ह्यात राज्यात आपल्याला शांतता राखणं हे आपलं कर्तव्य. हे मनोजदादांनी सांगितलंय. मराठा समाज इथल्या सगळ्या जाती धर्माच्या मोठा भाऊ म्हणून काम करतोय. तर आपण मोठा भाऊ म्हणून थोडा कमीपणा घेतोय मान्य आहे मला हे. पण याचा अर्थ आपण काही करायला सक्षम नाही तर असाही होत नाही किंवा आपण कोणी बांगड्या भरलेल्या नाही. हे पण पुढच्या लोकांनी समजावं. चुकीचं करू नका. अंगावर आलं तर त्याला नीट केल्याशिवाय राहणार नाहीत. ही पण आपली सावलाद आहे. त्याच्यामुळं त्या ज्या कोणी चुकीच्या पद्धतीने वागतंय त्याला पोलीस प्रशासनानं बघावं. त्यांच्यावरही कारवाई करावी. आमच्या 5 लोकांवर तुम्ही कारवाई केली तसंच जे बॅनर फाडले त्यांच्याही लोकांवर कारवाई करा. दोन्ही बाजूनी कारवाई करताना न्याय समान ठेवा. कुणाला कुठल्या जातीचा आहे म्हणून कोण कुठल्या जातीचा आहे म्हणून चुकीच्या पद्धतीनं पोलीस प्रशासन असेल प्रशासनाने वागू नये ही आमची प्रशासनाला विनंती आहे. आणि ते पीआय असतील त्यांच्या समोर जे घटना घडली त्यात जे लोक काय बोलत होते त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा. आमच्या परावर केले ना तिथे तिथं बॅनर लावले म्हणून तिथंही तुम्ही चुकीच्या पद्धतीने काय झालंय त्यांना आताच मी त्यांना फोनवर बोललोय 2 वेळेस
त्यांनी सांगितलं गणपतीच्या उत्सवात आहे मी चौकशी करतो. ठीक आहे, उद्याचा दिवस चौकशीला देऊ. परवा दिवशी सकाळी 10-11 वाजेपर्यंत वाट बघू. 10-11